शहाद्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। सविस्तर असे की शहादा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण आणि नाश्ता दिला जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। प्रकाश आणि शहादा परिसरातील या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची ही बिकट अवस्था पाहता वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन आता आक्रमक झाले। प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात संघटनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित थेट माननीय जिल्हाधिकारी यांना या संदर्भात एक सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना वंचितचे जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुनील कोडी, जिल्हा उपाध्यक्ष अजय निकुंभे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष राज चित्रारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश गुलाले, जिल्हा संपर्क प्रमुख देवबा पिंपळे, जिल्हा सदस्य राज ठाकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आता यावर प्रशासन काय पावले उचलणार आणि दोषींवर काय कडक कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। दिनेश सामुद्रे, प्रकाशा प्रतिनिधी।